रुको जरा, सबर करो। तू ये जरा पतंग उडतया आता घायाळ झालया सांगला मी कसा मजा नहीं आ रहा है। सोडून तू ये आता जरा पतंग उडतया तुझ्या ग आता काळीज घायाळ झालया सांगू तुला मी कसा। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केल्यामुळे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला काही प्रीसेट विषय काही प्रॉब्लेम येत असेल किंवा सॉन्ग वगैरे ॲड वगैरे करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच मला कमेंट वगैरे करून सांगा मित्रांनो। लगेच आपण जे सॉन्ग वगैरे किंवा फोटो वगैरे जे प्रीसेट वगैरे हवा असेल तर लगेच आपण पाठवून देऊ मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर जे काय मोशन ओपन करायचं, ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर जे काही फोटोज जे काही रेशो वगैरे कट करून घ्यायचं मित्रांनो। कट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर जे काय प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे काय अशा प्रकारचे 9:16 रेशो सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आपला क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या जे काय प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची फोटो मित्रांनो अशा प्रकारचे फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्या। जर तुम्हाला जे काय आणखीन आपल्याला लहान मोठी करायचं असेल तर असे मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्या। सेट जे किंवा लहान मोठी करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे मोठी वगैरे लहान मोठी पण करून घेऊ शकता मित्रांनो। जसं मी करता त्या स्टेपमध्ये करून घ्या। त्याच प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं जे वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपल्या जे अशा प्रकारे करंट फ्रेम PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यातून बॅक आल्यानंतर जे का अशा प्रकारे प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे का प्रीसेट आहे मित्रांनो या प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं सर्व काही सॉन्ग वगैरे ॲड केलेला आहे मित्रांनो। जर तुम्हाला सॉन्ग वगैरे नाही ॲड करून हवा असेल तर आपल्याला लगेच मला कमेंट वगैरे करून सांगा मित्रांनो। बगर सॉन्गचं पण तुम्हाला पाठवून देऊ मित्रांनो प्रीसेट वगैरे। मग आपले जे फोटोज वगैरे ॲड करून घेण्यासाठी रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपलं अशा प्रकारे फर्स्ट आल्यानंतर मित्रांनो हे जे फोटोज ऑफ दिसून जाईल त्या ऑफला त्या फोटोजला ऑन वगैरे नाही करायचं मित्रांनो। जसं की आपला मोबाईल वगैरे लॅग मारून जाईल मित्रांनो। मग लगेच ऑन वगैरे केल्यानंतर मग आपलं फर्स्टला सर्वात वगैरे जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजवरती क्लिक करायचं मित्रांनो। फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुम्ही आता जे फोटो कट केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं एक फोटोवरती क्लिक करायचं। आणखीन आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटो आहे त्याला ॲड करून घ्यायचं। मी फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगत आहे। आणखीन आपला फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करायचं। मग आपल्या ते फोटोला ॲड करायचं। जे का आता जे कट केलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। आणखीन आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे का आता जे कट केलेली फोटो त्या फोटोला मग सिलेक्ट करायचं। वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। जसं मी ॲड वगैरे करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये फोटो वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपण जे अशा प्रकारे PNGsला ऑन करून घ्यायचं। जसं मी ऑन वगैरे करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण सर्व PNGsला ऑन वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फटाफट जाऊन PNGsला ऑन वगैरे करून घेतो मित्रांनो। अशा प्रकारे PNGsला ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विषय पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम विशाळ पद्धतीने व्हिडिओ वगैरे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं अशा प्रकारे एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन येऊन झाले। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।